सर्वांना स्वाभिमानी जय भीम. तर भावांनो, मी आलो आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये, म्हणजे माझ्या गावी. बरोबर. तर छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे झनक मानले जातात. बरोबर. ते आरक्षणाचे झनक आहेत आणि राहणार. बरोबर. पण मी जर तुम्हाला म्हटलं की आरक्षणाचा लढा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा लढला होता तर तुम्ही म्हणसाल की हा काही पण बोलतोय. बरोबर ना. तर भावांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, ऐतिहासिक पृष्ठभूमी. विल्यम हंटर हे एक इंग्रज होते. बरोबर. विल्यम हंटर हे एक इंग्रज होते आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1882 मध्ये ही संकल्पना केली होती की जातीनुसार आरक्षण मिळालं पाहिजे. पण ते काही काळानुसार ते सक्षम झाले नाही. तर ते आपल्याला 1933 साली ही संकल्पना लागू झाली. आरक्षणाचा मुद्दा जो हा पार पडला. बरोबर. 1933 मध्ये आपल्याला आरक्षण मिळालं चालू झालं. बरोबर. आणि भावांनो, ब्रिटिश प्रधानमंत्री रामसे मॅकडॉनल्ड यांनी 1933 साली ही भूमिका जी होती आरक्षणाची ही पार पाडली. तर आपण आज आरक्षणाचा लाभ घेतोय. पण हे जे काही कार्यकर्ते आहेत, जे काही समाजसुधारक किंवा महान नेते किंवा म्हणा महापुरुष म्हणा, ठीक आहे, यांनी जे कार्य केले तरी फक्त आपण काय करतो, फक्त एकाची छवी आपण समोर आणतोय. ठीक आहे. आपल्याला कोणा विरोध नाही बरं का. पहिले सांगू इच्छितो, आरक्षणाचे जनक ही छत्रपती शाहू महाराजच आहेत. पण ही जी माहिती होती ही थोडीफार म्हटलं की सांगावी, ही सांगण्यासारखी वाटली मला, त्याच्यामुळे मी हा मुद्दा मांडला आहे. तर व्हिडिओ कुठून बघताय भावांनो, कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवे असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम आणि जय संविधान.